107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. श्रोतेहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत साप्ताहिक मालिका नवयुगाची ज्ञानमाला. गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात आपण कृषी विकास आणि ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नाफडे यांना भेटणार आहोत. आज त्यांच्याकडून आपण ग्रामीण विकास याविषयी माहिती करून घेणार आहोत. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला आहे श्री दत्तने. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. FM बँडच्या 107.4 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्राचे कार्यक्रम. आणि आता सुरू करीत आहोत कार्यक्रम मालिका नवयुगाची ज्ञानमाला. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्याने ऐकतो आहोत. मित्रमैत्रिणींनो, भारत हा कृषीप्रधान देश आहे असं आपण आपल्या जन्मापासून आतापर्यंत नियमितपणे ऐकत असतो. आणि म्हणूनच भारतामध्ये कृषी हा सर्वात महत्त्वाचा पहिला उद्योग आहे. पण अलीकडच्या काळात आपण पाहतो शेती करण्याकडे तरुणांचा कल थोडासा कमी होताना दिसतोय. आणि मग त्यातून काही नवीन उद्योग आणि काही नवीन उद्योजक समोर येत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी काही नवीन प्रयोग राबवत आहेत. असेच अनेक प्रयोग करणारे आपल्या आजूबाजूला मित्र दिसत असतात. आणि त्यामधूनच एक विशेष काम करणारा तरुण अमित नाफडे यांच्याशी आज आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. ग्रामीण विकास हा आजच्या चर्चेचा मूळ उद्देश असला तर त्याला शेतीची जोड देखील असणारच आहे. आज विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये अमित नाफडे आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. सर, नमस्कार आणि खूप स्वागत आहे. नमस्कार, खूप खूप धन्यवाद. नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आम्ही वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञांना भेटलेलो आहोत. तर तुमचा परिचय मी सुरुवातीला आमच्या सगळ्या श्रोत्यांना करून देतो. श्रोतेहो, अमित नाफडे हे कृषी विकास आणि ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे CEO अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते ग्रामीण विकास, शाश्वत शेती, हवामान बदल व्यवस्थापन आणि शेतकरी सक्षमीकरण या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी अर्थात फार्मर प्रोड्युसर कंपनी, कृषी तंत्रज्ञान, ग्रामीण उद्योजकता आणि सर्क्युलर इकॉनॉमी, हे जे सर्क्युलर इकॉनॉमी जे काही आहे ना, त्याच्याविषयी आपण आजच्या भागात बोलणारच आहोत. अशा विविध विषयांवरती त्यांनी काम केलेलं आहे. कृषी विकास आणि ग्रामीण प्रशिक्षण संस्था ही जी संस्था आहे ती मुख्यत्वे अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी देखील काम करते. ग्रामीण भागामध्ये युवकांसाठी आणि महिलांसाठी डिजिटल साक्षरता, कृषी व्यवसाय प्रशिक्षण, उद्योजकता विकास, आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान या विषयावरील प्रशिक्षणाचे कार्यक्रम अमित नाफडे यांच्या कृषी विकास आणि ग्रामीण प्रशिक्षण संस्थेद्वारे आयोजित करण्यात येतात. आणि हे कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाही, त्यांचं जे कार्य आहे ते भारतातल्या 10 किंवा 11 राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे चालतं आहे. त्यामध्ये प्रशिक्षण हा महत्त्वाचा उद्देश असला तरी काही सरकारच्या प्रकल्पांना देखील अमित नाफडे हे सल्लागार म्हणून कार्य करतात. सर, मला वाटतं की मी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या कामांची एक यादीच इथं मांडली. तुमचं काम तसं खूप मोठं आहे, पण आम्हाला तुमच्याकडून सर्वात आधी जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे की FPO किंवा FPC म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे तरी नेमकं काय? आपल्या शहरातले अनेक सारे श्रोते आहेत, अनेक सारे तरुण विद्यार्थी आहेत, त्यांना आपण या कंपनीची ओळख करून देऊयात. शेतकरी उत्पादक कंपनी हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा मुळातच आयुष्यभर ज्या लोकांनी 2 शब्द एकत्र ऐकले नाही ते शब्द एकत्र येतात. एकतर शेतकरी, तो उत्पादक आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण कंपनी त्याच्यासोबत जोडली, लोकांना प्रश्न पडतो की कंपनी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर भारतातल्या मोठ्या मोठ्या कंपन्या येतात. म्हणजे टाटा असेल, बिर्ला असेल, ज्या लहानपणी असायच्या, किंवा आता रिलायन्स असेल, अदानी असेल, ह्या सगळ्या कंपनी म्हणून आपण पाहतो, किंवा एक कॉर्पोरेट कंपनी हीच एक संकल्पना आपली आहे. पण भारत सरकारने मागील 20 वर्षापूर्वी कंपनीज ऍक्टमध्ये अमेंडमेंट केल्या आणि शेतकऱ्यांची सुद्धा कंपनी तयार व्हावी, किंबहुना वेगवेगळ्या उत्पादकांच्या कंपन्या तयार व्हाव्या अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली. आणि या तरतुदीचा मुख्य उद्देश हा होता की जेव्हा हे सगळे उत्पादक एकत्र येतील तेव्हा त्यांना स्वायत्तता मिळाली पाहिजे निर्णय घेण्याची. यापूर्वी सहकार कायदा अस्तित्वात होता, सहकारी संस्था तयार झाल्या आणि सहकारी संस्थांचे चांगले दिवस आपण पाहिले, सहकारी संस्थांची पडझड सुद्धा महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि देशाने सुद्धा पाहिलेली आहे. याच्यामध्ये मुख्य काही कारणं होती जी सगळ्यांना माहिती आहे, ज्याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण होतं ऑटोनॉमी खूप कमी होती. सरकारचा फार जास्त हस्तक्षेप सहकारी संस्थांमध्ये पूर्वी होता. त्याच पद्धतीनं सहकारी संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप पण व्हायचा. सो या सगळ्या पार्श्वभूमीवर जोपर्यंत त्या संस्था स्वायत्त होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने
शेतकऱ्याची किंवा उत्पादकाची ओनरशिप तिथे निर्माण होणार नाही आणि तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्या सस्टेनेबल ऑर्गनायझेशन म्हणून पुढे येणार नाही. ही धारणा पुढे आली. शेतकऱ्यांच्या अगदी निराशेतून आत्महत्या जेव्हा व्हायला लागल्या तेव्हा या संकल्पनेनी एका वेगळ्या स्तरावरती विचार करायला भाग पाडलं की खरंच शेतकऱ्यांच्या व्यवस्थेमध्ये बदल करायसाठी काय कारणीभूत असू शकतं आणि मग याच्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना स्वायत्तता द्यायची, त्यांच्या संस्थांना स्वायत्तता द्यायची ही सुरुवात झाली आणि मग सहकारी न्यू जनरेशन कोऑपरेटिव्ह असं बऱ्याच वेळा मी म्हणतो की तत्व तेच आहे सहकाराचं. म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या तयार झाल्या, पण सहकाराचं तत्व कसं जपल्या गेलं तर कंपनीमध्ये आपण जर म्हटलं तर ज्या व्यक्तीचे 51% किंवा जास्त शेअर असतील त्याचा निर्णय अंतिम असतो. पण इथे तसं नाही आहे. इथे त्या प्रत्येक सभासदाचे शेअर होल्डिंग कोणाची 1% असेल, कोणाची 0.1 असेल, कोणाची 5% असेल तरी त्याला एकच मत देण्याचा अधिकार आहे. म्हणजे सहकाराचं मूळ तत्व बाजूला न सारता या संस्था पुढे जाऊन एका वेगळ्या स्वरूपात निर्माण करण्यात आल्या. त्याला आपण शेतकरी उत्पादक कंपनी असं आता म्हणतोय. खरं म्हणजे तुम्ही कंपनीचं स्वरूप सांगितलं, शेतकऱ्यांचा त्यातला हिस्सा सांगितलात, पण या सगळ्या शेतकरी उत्पादक संस्था ज्या आहेत त्या विविध भागांमध्ये शेतकऱ्यांसाठी म्हणून काम करतात. पण त्यांचं नेमकं काम काय असतं आणि त्यांच्या शेतकऱ्यांना होणारा फायदा काय असतो? शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्याविषयी जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की त्या शेतकऱ्याच्या किंवा उत्पादकाच्या उन्नतीसाठी कुठल्याही प्रकारचं व्यावसायिक कार्य करण्याची प्राधान्य त्या कंपनीने दिलं पाहिजे. पण त्याच्याशिवाय त्याचा सामाजिक आणि आर्थिक विकासाचा विचार या शेतकरी उत्पादक कंपन्या करतात आणि सामाजिक स्वरूपाची कार्य पण ह्या कंपन्या करू शकतात. थोडंसं सविस्तर याच्या विषयावर बोलायचं झालं तर संकल्पना ही आहे की एक शेतकरी म्हटला की त्याला काय गरजेचं असतं तर त्याला फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस गरजेचे असतात. त्याला पीक पिकवण्यासाठी, उत्पादनासाठी त्याला त्या ठिकाणी बियाणं लागतं, खतं लागतात, औषधे लागतात, वेगवेगळ्या प्रकारची यंत्राची आवश्यकता असते. तर हे सगळं झालं बॅकवर्ड लिंकेजेस. आणि याच्या पुढे त्याचा माल तयार झाल्यानंतर त्या मालावरती प्रायमरी प्रोसेसिंग असेल, सेकंडरी प्रोसेसिंग असेल, मार्केट लिंकेज असेल, म्हणजे फार्मर टू कन्झ्युमर आपण जे म्हणतो. ती सगळी व्यवस्था ही झालं फॉरवर्ड लिंकेज. या दोन्ही बाजूनी शेतकऱ्याची पिळवणूक कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी स्वायत्तता प्रदान करणे, त्याच्या उत्पादकतेमध्ये नफा वाढवणे या दृष्टीने ती कंपनी कुठल्याही प्रकारचं कार्य करू शकतं. मग ती कंपनी एक अवजार बँक जी आहे ती अवजार बँक तयार करू शकते. आता समजा एखादं 25-30 लाखाचा हार्वेस्टर घ्यायचा आहे तर एक शेतकरी घेऊ शकत नाही. अशा वेळेस एखादी कंपनी ते घेऊ शकते आणि त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ शकते. अशा पद्धतीनं वेगवेगळी अवजारं ती कंपनी उपलब्ध करून देऊ शकते. ही अवजार बँक झाली. त्याच्यामध्ये शेत तयार करणं आणि बाकी सगळ्या प्रक्रिया आल्या. ती कंपनी खतं, औषधं, बियाण्यांसाठीचं दुकान तयार करू शकते. त्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना निविष्ठा ज्या आहे त्या उत्तम प्रतीच्या आणि चांगल्या दरामध्ये उपलब्ध करू शकते. आतापर्यंत आपण अनेक वेळा दरवर्षी बातम्या ऐकतो की शेतकऱ्याला खराब बियाणं मिळालं, खराब खतं मिळाली, खराब औषधं मिळाली, त्याची फसवणूक झाली. तर या माध्यमातून त्या फसवणूक टाळता येऊ शकतात. लिंकिंग नावाचा एक प्रकार आपण बऱ्याच वेळा ऐकतो की हे घ्यायचं असेल तर हे घ्यावंच लागेल. त्याच्यामधून ह्या कंपन्या त्यांचं एक्सप्लॉयटेशन थांबवू शकतात. अशा पद्धतीनं बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये आणि मग फॉरवर्ड लिंकेजेसमध्ये शेतकऱ्याचा माल खरेदी करणं, त्या मालावरती प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया युनिट स्थापन करणं, त्या मालाला मोठ्या बाजारपेठेमध्ये मोठ्या कॉर्पोरेटसाठी विकण्यासाठी लॉजिस्टिक निर्माण करणं, व्यवस्था निर्माण करणं आणि शेवटी ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या मालाचं पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग अशी सगळी व्यवस्था जी आहे ती शेतकरी उत्पादक कंपनी निर्माण करू शकते. प्रामुख्याने या दृष्टीने जरी आपण पाहत असलो तरी आता काही कंपन्या याच्याही पुढे जाऊन जे ॲग्रिकल्चर वेस्ट आहे त्या ॲग्रिकल्चर वेस्टवर प्रक्रिया करून सुद्धा काय करता येईल याच्यावरती विचार करताय, काम करताय मोठ्या प्रमाणामध्ये. आणि अशी पण काही उदाहरणं आता निर्माण झालेली आहे. म्हणजे आपण त्याला असं लिमिट करून ठेवू शकत नाही की शेतकरी उत्पादक कंपनी काय करू शकते. एका वाक्यात सांगायचं झालं तर ज्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत, ज्या त्या उत्पादकाच्या जीवनामध्ये बदल घडवू शकतात, त्या आर्थिक अपॉर्च्युनिटीज असतील किंवा सामाजिक अपॉर्च्युनिटीज असतील, त्या सर्वांवरती ही शेतकरी उत्पादक कंपनी काम करू शकते. खरं तर शेतकरी उत्पादक कंपनीचं कार्य विस्तार खूप मोठा आहे. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमालिकेमध्ये आपण अमित नाफडे यांच्याशी चर्चा करत आहोत. कृषी विकास आणि ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे ते सीईओ म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांनी आपल्याला सांगितलं फार्मर प्रोड्युसर कंपनी अर्थात शेतकरी उत्पादक कंपनी हिचं कार्य कसं असतं आणि ती काय कोणकोणत्या प्रकारे शेतकऱ्यांना मदत करते. एकूणच ग्रामीण विकासामध्ये अशा कंपन्यांचं खूप मोठं स्थान आहे. तुम्ही आत्ता एका उत्तरामध्ये उल्लेख केला की काहीतरी नवकल्पना आहेत,
जे काही पिकांमधून राहिलेलं वेस्ट आहे त्याच्यातून काहीतरी नवीन करण्याचाही प्रयत्न केला जातो वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे. तुम्ही देखील एक चांगला प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्याविषयी मला आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगायचं आहे की सामाजिक परिवर्तन, ग्रामीण विकास, शाश्वत उपक्रम आणि समाजाभिमुख नवकल्पनांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना दिला जाणारा अतिशय प्रतिष्ठेचा असा एक पुरस्कार आहे अॅक्युमेन एंजल अवॉर्ड. आणि हा जो पुरस्कार आहे तो 2025 साली कृषी विकास संस्थेला आणि अमित नाफडेंना हा पुरस्कार मिळालेला आहे. तुम्ही जे काही अभिनव मॉडेल तयार केलं होतं ते मॉडेल आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगूयात, म्हणजे त्यांना नेमका अंदाज येईल की आपण कशा पद्धतीनं या कृषी विकास संस्था काम करत असतात. हो, याच्यामध्ये कृषी विकास ही जी संस्था आहे, एनजीओ आहे, आणि कृषी विकास मागच्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ 35 वर्षापासून आम्ही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसोबत काम करतोय. आणि मध्यंतरीच्या काळात कृषी विकासने शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत काम करायला सुरुवात केली आणि अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या, अनेक कंपन्यांना सक्षम केलं आणि देशभरातील अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या बनवणाऱ्या संस्थांना मार्गदर्शन केलं, कंपन्यांना मार्गदर्शन केलं. हे सगळं करत असताना मुळात जो कापूस उत्पादक शेतकरी आहे त्याचं एक अडचण आमच्या लक्षात आली होती अनेक वर्षापासून, आणि त्याच्यावर काय करायचं याच्यावर विचार करता करता विचार पुढे जातच नव्हते. म्हणजे शेतकऱ्यांनी कापूस पिकवल्यानंतर कपाशीचं जे झाड असतो त्याचा कापूस वेचल्यानंतर जे राहतं ते वेस्ट, आणि मग ते वेस्ट जे आहे बहुतांश शेतकरी जे आहेत ते जाळतात. आणि माझ्या लहानपणापासून मी हे पाहत आलेलो आहे की ते जाळलं जातं. मग थोडंसं आम्हाला समजायला लागल्यानंतर आम्ही त्याचं कंपोस्ट करायचा प्रयत्न केला. पण कंपोस्ट करणं पण त्याचं खूप डिफिकल्ट असतं, कारण ते उडी असतं, खूप जाड असतं आणि हार्ड असतं. तर त्याचं कंपोस्ट करायला पण इतकं सोयीचं शेतकऱ्याला नाही आहे आणि व्हॉल्युमनस असतं. सो अशा परिस्थितीमध्ये आणखी त्याच्यापासून काय करायचं आहे हा विचार झाला. असं करत करत आम्ही IIT मुंबईमध्ये पोहोचलो आणि त्यांच्यासोबत चर्चा केली आणि मग संकल्पना डिस्कस करता करता त्याच्यावरती काय करता येईल याच्यावरती काही इनपुट्स मिळाले. आणि आत्ता IIT मुंबई आणि महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी नागपूर यांच्यासोबत आम्ही तयार केलेली एक मॉडेल कंपनी जय सरदार फार्मर प्रोड्युसर कंपनी, अशा 3 ऑर्गनायझेशनचं पार्टनरशिप आम्ही फॅसिलिटेट केलं आणि एक प्लांट तयार केला. सो या प्लांटमध्ये आता ही जी पराठी आहे, जी कॉटनचा वेस्ट आहे, कॉटन स्टॅक, या पराठीचा वापर जो आहे हा पशुखाद्यामध्ये केला जातो. आता आपण जर ॲग्रिकल्चर वेस्टचा विचार केला तर बहुतांश ॲग्रिकल्चर वेस्ट हे फॉडर म्हणून वापरल्या जातं, चारा म्हणून वापरल्या जातं. पण कॉटन स्टॅक हा चारा म्हणून वापरला जात नव्हता. याची 2 कारणं आहेत. एक कारण असं होतं की याच्यामध्ये लिग्निन आणि सेल्युलोजचा बॉन्ड असतो आणि तो बॉन्ड असल्यामुळे याची डायजेस्टिबिलिटी ही खूप कमी असते. मग IITनी एक प्रक्रिया तयार केली, ओझोनेशन. IITनी त्याचं आता पेटंट पण मिळवलेलं आहे. या ओझोन ट्रीटमेंटच्या माध्यमातून हा बॉन्ड ब्रेक केला आणि त्याची डायजेस्टिबिलिटी जी आहे ती खूप चांगली वाढली हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर. आणि मग माप्सूनी त्याच्यामध्ये ॲनिमल फीडमध्ये याला कसं वापरता येईल याच्यासाठी फॉर्म्युला तयार केला, त्याच्या ट्रायल्स केल्या आणि बायफ पण या सगळ्या ट्रायल्समध्ये सहभागी झालं. बायफ्सनी डेअरी ॲनिमल्सवरती ट्रायल केल्या, माप्सूनी गोट ॲनिमल्सवरती ट्रायल केल्या, IITनी टेक्नॉलॉजी सपोर्ट केला आणि मग या ट्रायल्स नंतर पहिला कमर्शियल प्लांट खऱ्या अर्थाने त्याला प्रायोगिक स्वरूपात पुढे नेण्यासाठी हा जय सरदार उत्पादक कंपनीच्या कॅम्पसमध्ये तयार करण्यात आला. याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन जे आहे यांनी IITला सपोर्ट केला सुरुवातीला आणि ही सगळी प्रक्रिया करायसाठी आणि उभारायसाठी. तसंच जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीला इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ही जी संस्था आहे, आंतरराष्ट्रीय संस्था, यांनी ॲक्सेस डेव्हलपमेंट सर्व्हिसेस मार्फत गॅप फंड म्हणून असतो, ॲग्रो इकॉलॉजीवरती हा फंड सपोर्ट करतो. सो त्याला सपोर्ट केलं आणि अशा पद्धतीनं हा प्रोजेक्ट सपोर्ट करत तयार झाला. याच्यामध्ये फ्रेंड्स ऑफ वुमन्स वर्ल्ड बँकिंग सारख्या पण काही संस्था ज्या आहेत त्या सपोर्ट पुढे आल्या, क्लायमेट फायनान्स त्यांनी केलं आणि आता सध्या एक सर्क्युलर इकॉनॉमी मॉडेल या ठिकाणी तयार झालेलं आहे. सो हे जे सर्क्युलर इकॉनॉमी मॉडेल आहे हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी गौरवलं गेलेलं आहे. काय आहे हे सर्क्युलर इकॉनॉमी मॉडेल हे थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. माती हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि मातीमधून आपण एखादं पीक घेतो, मग त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश, हवा, पाणी आणि मातीतले अन्न घटक या सगळ्यांच्या माध्यमातून ते पीक तयार होतं. मग ते पीक तयार केल्यानंतर आपल्या उपयोगाचं तेवढं आपण घेतलं पाहिजे, बाकी सर्व मातीला आपण परत दिलं पाहिजे. ते जर आपण मातीला दिलं नाही तर मातीमधले जे अन्न घटक आपण वापरले ते मातीमध्ये परत निर्माण होणार नाही आणि त्या मातीची सुपीकता कमी कमी होत जाईल. सो हा प्रश्न तिथे निर्माण होत होता, कारण मातीला परत काहीच जात नव्हतं. मग आम्ही कापूस आपल्यासाठी घेतला आणि जे बाकी राहिलेला कॉटन स्टॅक होता त्याच्यावर ओझोनेशन केलं, ते ॲनिमल फीडमध्ये वापरलं. साहजिकच ॲनिमल फीड जर तुम्ही गाईला द्याल, बकरीला द्याल तर त्याच्यापासून शेण तयार होईल
पुढे या शेणापासून खत तयार करायला शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं, प्रवृत्त केलं आणि जे खत तयार झालं ते परत मातीच्या एनरिचमेंटसाठी, सुपीकता वाढवण्यासाठी वापरल्या गेलं. असं माती ते माती एक सर्कल तयार झालं. आता याच्यामध्ये काय झालं, मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यात आली, वाढवण्यात आली. कापूस ज्याला मिळाला त्या कापसाचा फायदा झाला. दुसरा एक महत्वाचा घटक आहे की ही जी पराठी आहे ही शेतकऱ्याला शेतातून काढावी लागते नवीन पीक लावायसाठी. तर त्याच्यासाठी शेतकऱ्याचा खर्च होत होता. हा खर्च सुद्धा आम्ही वाचवला. एकतर FPOची टीम तिथे जाऊन ते काढून आणते किंवा शेतकऱ्यांनी जर ती आमच्याकडे आणून दिली तर आम्ही शेतकऱ्याला पैसे देतो. सो त्याचा तो खर्च वाचला. पुढे जाऊन पशुपालकाचा जर विचार केला, भारतामध्ये साधारणतः 23 मिलियन टन्स हे कॉटन स्टॅक वेस्ट आहे. 23 ते 25 मिलियन टन, खूप मोठ्या प्रमाणात. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला, मी फक्त महाराष्ट्राचं बोलतो, सो महाराष्ट्रामध्ये 13 ते 14 मिलियन टन्स ड्राय फॉडर डेफिसिट आहे. सो आपलं ड्राय फॉडर डेफिसिट असल्यामुळे आपल्या जनावरांना प्रॉब्लेम होतोय, पशुपालकांना प्रॉब्लेम होतोय. आपण बाहेरच्या राज्यातून भरपूर पैसे देऊन ड्राय फॉडर आणतोय, इकॉनॉमीला त्रास आहे. तर या सगळ्याचा विचार करता आपण महाराष्ट्रासारख्या राज्याची जरी ड्राय फॉडर डेफिसिट कमी करू शकलो तरी मला वाटतं एक फार मोठा बदल घडेल आणि हळूहळू बाकी पिकांच्या बाबतीत सुद्धा हा घडू शकेल. सो त्या पशुपालकाला सुद्धा या ठिकाणी फायदा झाला. त्याच्या बकरी पालनामध्ये तर अमेझिंग रिझल्ट मिळाले. 33% बकरीची ग्रोथ यांनी वाढली. बायोडायव्हर्सिटीचं लॉस कमी करण्यासाठी या मॉडेलनी काम केलं. बकरीचं ओपन ग्रेझिंग थांबवल्यामुळे तिच्या हेल्थवरती चांगला परिणाम झाला. मॉर्टॅलिटी कमी झाली, डिझिजेस कमी झाले, प्रॉडक्टिव्हिटी वाढली, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ चांगली झाली, पिल्लं चांगले निपजले, गायीमध्ये फॅट वाढला, हेल्थ वाढली, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ वाढली. असं सगळं करत असताना पशुपालकाचा फायदा, कापूस उत्पादक शेतकऱ्याचा फायदा, मातीचा फायदा. याच्यामध्ये आम्ही आणखी एक कडी जोडतोय आता, बायोगॅस. सो बायोगॅस म्हणजे या शेणाचा बायोगॅस करायचा, त्याच्यामधून स्लरी जे होईल ती मातीला आणखी चांगल्या पद्धतीनं समृद्ध करेल आणि या बायोगॅसच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये गॅसची गरज भागवल्या जाईल, LPG वाचेल, देशाचा बाहेर जाणारा पैसा वाचेल आणि त्या गृहिणीचा जो चुल्याचा त्रास असतो तो पण वाचेल. तर असं एक भन्नाट सर्क्युलर इकॉनॉमी मॉडेल इथे ऑन ग्राउंड येते आहे. त्याच्याबद्दल खऱ्या अर्थानं हा गौरव मिळालेला. खरं म्हणजे अतिशय अभिमानाची आणि गौरवास्पद अशी ही गोष्ट आहे की ही जी सर्क्युलर इकॉनॉमी मॉडेल जे तयार केलेलं आहे आणि खरंच अक्युमेन एंजल अवॉर्डने तुम्हाला सन्मानित केलं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन तर आहेच. आणि मला वाटतं की खूप साऱ्या शेतकऱ्यांना याचा सगळ्याचा फायदा होऊ शकेल. शेतकरीच का, प्रत्येकासाठीच हे फायदेशीर असं असणार आहे, कारण हा सामाजिक, पर्यावरणीय आणि कृषी विकासाच्या दृष्टीने खूप मोठं मॉडेल आपल्यासमोर आलेलं आहे. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आपण अमित नाफडे यांच्यासोबत चर्चा करतो आहोत. सर, आता तुम्ही जे मॉडेल सांगितलं ते अतिशय उत्तम आहेच. याशिवाय कृषी विकासशी इतर काही मॉडेल्स आहेत का जी ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? कृषी विकासचं एक मॉडेल आहे एकात्मिक ग्रामीण विकासाचं. आज आपण जर पाहिलं तर भारतामध्ये जवळजवळ 6.5 लाख खेडी आहेत आणि याच्यापैकी जवळपास अर्ध्या खेड्यांना कधी ना कधी दुष्काळाचा सामना करावा लागतोय. तोच महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडे 43,000 पेक्षा जास्त गावं आहेत आणि त्याच्यापैकी 18-20 हजार गावांना दुष्काळाचा सामना कधी शॉर्ट टाइम करता, कधी फार मोठ्या काळाकरता करावा लागतोय. सो महत्वाचं आहे की पाणी आपण साठवलं पाहिजे. भूगर्भातील पाणी आपण इतक्या वर्षापासून उपसतोय. सो जलसंधारण हा एक महत्वाचा विषय आम्ही एकात्मिक ग्रामीण विकासामध्ये घेतो. अगोदर त्या गावाला पाण्याची उपलब्धता करायची जलसंधारणाच्या माध्यमातून, नंतर तिथल्या शेती पद्धतीचा अभ्यास करायचा आणि विद्यापीठांनी रेकमेंडेड प्रॅक्टिसेस आणि करंट प्रॅक्टिसेस याच्यामधलं गॅप अनालिसिस करून खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याला कसं पुढे नेता येईल, ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस कशा इम्प्रूव्ह करता येईल याचा विचार करायचा. त्याच्या पुढे जाऊन शेतीला आणि त्याच्या उपजीविकेला जर सस्टेन करायचा आहे तर त्याला जोडधंदा, मग तो शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन याच्यावर आम्ही विचार करतच होतो. पण मागच्या काही वर्षापासून आम्ही नॉन फार्म लाईव्हलीहुड्स म्हणजे गावामध्ये पण आता ऑपॉर्च्युनिटीज प्रचंड आहे. अगदी प्रत्येक गावात ब्युटी पार्लर चालू शकतं. प्रत्येक गावात टेलरिंग तर पिढ्यानपिढ्या आता बऱ्याच वर्षापासून चालत आलेलं आहे. पण वेल्डिंग वर्कशॉप म्हणा किंवा इलेक्ट्रिशियन, प्लंबर ह्या पण गरजा गावांमध्ये निर्माण झालेल्या आहेत. पंक्चरचं दुकान, बरेचसे ट्रॅक्टर्स आहेत, मोटरसायकल आहेत. सो अशा ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा आम्ही त्या गावातल्या शोधायचा प्रयत्न करतो. सो पाणी, शेती आणि उपजीविका या 3 मुख्य विषयावरती हात लावत असताना रिन्युएबल एनर्जी, अपारंपरिक ऊर्जा याच्यावरती सुद्धा कृषी विकास या एकात्मिक ग्रामीण विकासाच्या मॉडेलमध्ये काम करते. मग त्याच्यामध्ये सोलर एनर्जी असेल किंवा बायोगॅसचा जो मी उल्लेख केला, आम्ही 1000 पेक्षा जास्त ठिकाणी आता बायोगॅस उभारलेले आहेत. अनेक गावांमध्ये सोलर एनर्जी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. असं आम्ही एकात्मिक करतोय. त्याच्याशिवाय महिलांचं सक्षमीकरण असेल, युवकांना रोजगार निर्मितीसाठी उपलब्ध अवसर करून देणं,
किंवा शासकीय योजनांचा समन्वय. मला वाटतं ज्या अनेक ऑर्गनायझेशन काम करत आहेत त्याच्यामध्ये कृषी विकासचं हे एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की शासकीय योजनांचा समन्वय जो आहे तो करण्यामध्ये आम्ही खूप यशस्वी झालेलो आहे आणि त्याच्यावरती आम्ही खूप भर दिलेला आहे. सो महिलांचं सक्षमीकरण, युवकांचं सक्षमीकरण, शासकीय योजनांचा समन्वय असं करत एक गाव जे आहे त्या गावामध्ये खऱ्या अर्थानं बदल घडवायचा. आणि शेतीमध्ये सुद्धा आम्ही सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, त्याच्यानंतर रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर, ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर आणि प्रिसिजन ॲग्रिकल्चर त्या गावाच्या परिस्थितीनुसार किंवा अडॉप्शननुसार असं वेगवेगळ्या पद्धतीच्या टेक्नॉलॉजीज गावामध्ये देतोय, जेणेकरून खऱ्या अर्थानं ते गाव जे आहे ते एक समृद्ध गाव आणि स्मार्ट विलेज अशा पद्धतीनं ते उभं राहावं. हे सगळं करत असताना त्या गावातल्या नवीन पिढीला सुद्धा आपण जपलं पाहिजे, म्हणून शाळांसोबत सुद्धा आम्ही काही प्रमाणामध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे. कारण नवीन पिढीला जपलं नाही तर हे सगळं उभं केलेलं टिकणार नाही. सो अशा पद्धतीनं हे एक महत्वाचं मॉडेल कृषी विकास पुढे घेऊन जाते. खरं म्हणजे तुमचं कार्य खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मी सुरुवातीला म्हणालो होतो की आपण 10 ते 11 वेगळ्या राज्यांमध्ये भारतातल्या काम करतो आहोत. कृषी विकासचं काम खूप वेगळ्या प्रमाणावरती आणि वेगळ्या पातळीवरती सुरू आहे. तर हे जेव्हा कार्य सुरू असतं तेव्हा नेमकेपणाने कार्य काय चालतं ते तुम्ही सांगितलं, पण याच्यातली जर काही सकारात्मक उदाहरणं असतील ती जर आमच्या श्रोत्यांना जाता जाता सांगितलीत तर आम्हाला अधिक आनंद होईल. सकारात्मक उदाहरणाची सुरुवात एफपीओ पासून आपण सुरुवात केली होती, तिथून करतो. सो आम्ही ऑल अबाउट एफपीओ नावाचं एक इनिशिएटिव्ह कन्सेप्च्युलाइज केला. अगोदर आमची मॉडेल एफपीओ तयार केली, कारण तो गॅप होता. त्या मॉडेल एफपीओ मधून आपण लर्निंग्स घेतलं की सक्सेस आणि फेल्युअर्स काय आहे. नंतर ऑल अबाउट एफपीओच्या माध्यमातून ती लर्निंग देशभरातील इतर संस्थांना देण्याचा आपण प्रयत्न करतोय. जय सरदार मॉडेल एफपीओच्या कॅम्पसमध्येच आमचं ट्रेनिंग सेंटर आहे. कुठे आहे आणि हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. आणि अशा ठिकाणी ते ट्रेनिंग सेंटर आहे जिथे म्हणजे लोकांना बुलढाणा माहीत पण नाही आहे, पण आज जवळजवळ 11-12 राज्यातली लोक त्या ट्रेनिंग सेंटरला येऊन रेसिडेन्शियल ट्रेनिंग घेऊन गेलेली आहे. आम्ही ऑनलाईन पण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना प्रशिक्षण दिलेलं आहे. शेतकरी उत्पादक कंपनी सक्षम कशी करायची याच्यामध्ये फक्त शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा त्यांचा स्टाफ नाही, तर अगदी बँकर्स असतील, शासकीय अधिकारी असतील किंवा इतर पॉलिसी मेकर्स असतील, अशा अनेक लोक येऊन त्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन गेलेले आहेत. कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येऊन तिथे प्रशिक्षण घेतात. ऑनलाईन पण कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी बॅच चालतात आमच्या आणि तिथे कॅम्पसमध्ये पण चालतात. हे एक आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, अनेक राज्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अगदी वेगवेगळ्या राज्यांनी सुद्धा आम्हाला तिथे बोलवलं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यासाठी आमंत्रित केलं आणि आम्ही घेतले. मॅनेज नावाची जी संस्था हैदराबादला, त्यांच्यासोबत आम्ही अनेक कार्यक्रम घेतले. याच्याशिवाय काही राज्यांमध्ये विशेष उदाहरणं म्हणता येईल, ज्याच्यामध्ये नागालँड मला सांगायला आवडेल की नागालँड शासन आणि आमचे एक CSR पार्टनर आणि आम्ही एक असं मॉडेल तयार केलं. डिझास्टर मॅनेजमेंट हा विषय थोडासा हाताशी घेऊन, ॲग्रिकल्चर डिझास्टर आणि नॅचरल डिझास्टर दोन्ही त्याच्यामध्ये येतात. सो त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचं इन्स्टॉलेशन आपण नागालँड सारख्या राज्यामध्ये अगदी रिमोट भागामध्ये केलं आणि त्याचं सर्व्हर तयार करून ते सर्व्हर गव्हर्नमेंटचं होतं, ते गव्हर्नमेंटला हँडओव्हर केले आपण वेदर स्टेशन्स, आणि 16 आपण तयार केलेले स्टेशन्स, 16 गव्हर्नमेंटचे स्टेशन्स. एक पार्टनरशिप त्या ठिकाणी झाली आणि एक चांगलं मॉडेल त्या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे. आता आपण आसाममध्ये काम करतोय. सो सुपारीची जी झाडं आहेत त्या सुपारीची पानं वेस्ट आहेत, त्या सुपारीच्या पानापासून प्लेट्स तयार करणं, त्याच्यासाठी महिलांचे ग्रुप तयार करणं, त्या मशीन्स उभारणं, त्यांना ट्रेनिंग देणं आणि प्लेट्स तयार करणं. पण मग याचा मार्केटचा पण विचार केला पाहिजे. तर आम्ही तिथे तामूल प्लेट्स नावाच्या एका कंपनीसोबत टायअप केलं. या कंपनीनी या महिलांना हँडहोल्डिंग सपोर्ट द्यायचा, सेटअपला आम्हाला गाईड करायचं आणि ह्या प्लेट्स ज्या आहेत ह्या बायबॅक पण करायच्या. सो असं मॉडेल ते तयार होत आहे. असंच आपण मध्य प्रदेशमध्ये जर विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये आमच्या खूप चांगल्या एफपीओज आहेत, ज्याच्यामध्ये निमाड फ्रेश नावाची एक एफपीओ आहे, ज्याला मिनिस्ट्रीने आत्ता गौरवलं मागच्या काही महिन्यापूर्वी. माननीय प्रधानमंत्र्यांनी एक कार्यक्रम जेव्हा लॉन्च केला तेव्हा 45 मिनिटं निमाड फ्रेशच्या संचालकांसोबत माननीय प्रधानमंत्री बोलत होते. हा एक गौरवच आहे. त्याच्याशिवाय तिथे आपण काही शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत काम केलं. तिथे त्यांनी कॉर्पोरेट सोबत सुरुवातीपासून टायअप करून कसं पुढे जाता येईल याचा विचार केला. अनेक प्रोसेसिंग युनिट आपण उभे केले, त्याचे पण मॉडेल्स उभे केले. याच्यामध्ये शासकीय योजनांचा समन्वय जो मी बोलत होतो, सो सुरुवातीपासून एक मॉडेल आपण विचार केला की अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजनांचा समन्वय, आणि ते मॉडेल्स उभे करून इतरांना सांगितलं की अशा पद्धतीने हे होऊ शकतं. जे चॅलेंजेस येतात ते आम्ही स्वीकारले, ते चॅलेंजेस दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्या लर्निंग्स लोकांपर्यंत पोहोचवल्या. सो या माध्यमातून अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काम आपण केलेलं आहे. आता मी हे 3-4 उदाहरणं दिली. गुजरातमध्ये अगदी वलसाडमध्ये आपण त्या ठिकाणी मँगोसाठी आपण काम केलं, किंवा ॲग्री मेकनायझेशनमध्ये आपण त्या एफपीओ सोबत काम करतोय. सो असा विचार करायचा म्हटला तर भरपूर वेळ लागेल, पण ही काही प्रमुख उदाहरणं मला द्यावीशी वाटली या निमित्ताने. कारण म्हणजे तुमचं कार्य खूप विस्तारित आहे आणि खूप खोलवर पण आहे. त्यामुळेच मला वाटतं की येत्या काळामध्ये
कृषी विकास ग्रामीण प्रशिक्षण संस्था आणि अमित नाफडे खूप चांगली प्रगती करू शकतात, जेणेकरून भारतातली काही खेडी आणि तिथल्या शेतकरी उत्पादक कंपन्या या देखील त्यांच्यासोबत प्रगती करू शकतील. नक्कीच. आपल्याशी ही चर्चा अशी सुरू राहणार आहे, पण आज कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा पाहता आपण इथं थांबणार आहोत आणि ही चर्चा उद्याच्या भागात अशीच पुढे सुरू ठेवूयात. तर श्रोते हो, आपण ऐकत राहा नवयुगाची ज्ञानमाला, हा कार्यक्रम विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर अर्थात 107.4 FM वर. नाफडे सर, आज आपण इथं आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. उद्या धन्यवाद. पुन्हा भेटूयात. नक्की. या आशेसह आपला निरोप घेतो. नमस्कार. मित्र, होतच आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण विकास या विषयावर अमित नाफडे यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकलं. त्यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. मित्र हो, या मुलाखतीचा भाग दुसरा आपण उद्या विद्यावाणीवरून याच वेळेत ऐकणार आहोत. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित केला. या कार्यक्रमाविषयी आपण आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744-722-1074 अर्थातच 7447221074 या क्रमांकावर अथवा vidyawani@gmail.com या मेल आयडीवर कळू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओचे कार्यक्रम आपण ऐकत आहात 107.4 FM वर. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. काल या कार्यक्रमात आपण ग्रामीण विकास या विषयावर कृषी विकास आणि ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नाफडे यांच्याकडून माहिती घेतलीत. मित्रो, आज या कार्यक्रमात आपण ग्रामीण विकासामध्ये युवकांसाठी रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या संधी याविषयी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधला आहे श्री दत्तने. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात मी श्री दत्त आमच्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, हा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं. आपल्याला आठवत असेल, कालच्या भागात आपण कृषी विकास आणि ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नाफडे यांच्यासोबत चर्चा सुरू केलेली होती आणि हीच चर्चा आज पुढे चालू ठेवण्यासाठी आम्ही अमित नाफडे सरांना पुन्हा एकदा विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सर, नमस्कार. नमस्कार आणि खूप स्वागत आहे. मागच्या धन्यवाद. भागामध्ये आपण असं पाहिलं की कृषी उत्पादन कंपनी अर्थात फार्मर प्रोड्युसर कंपनीचं महत्त्व काय आहे, त्यांचं कार्य कसं चालतं आणि एकूणच आपल्या प्रशिक्षण संस्थेद्वारे जे काही वेगळे उपक्रम राबवले त्यातला सर्क्युलर इकॉनॉमी सारखा एक महत्त्वाचा उपक्रम असेल, या सगळ्याविषयी जाणून घेतलं. आणि हा सगळा कार्यक्रम ऐकत असताना आमच्या अनेक तरुण श्रोत्यांच्या मनामध्ये उत्सुकता जागृत झाली असेल की ही फार्मर प्रोड्युसर कंपनी कशी असते, ती कशी स्थापन करावी. ग्रामीण भागातल्या तरुणांना असंही वाटतं की आपणही शेतीकडे पुन्हा एकदा वळून आपल्याला काही त्यात नवीन करता येईल का, बदलतं जे शेतीचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये आपला सहभाग कसा असेल, या सगळ्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणूनच आजच्या भागात आपण काही उदाहरणांसह आपल्या तरुणांना त्यांच्या शेतीमध्ये असणाऱ्या रोजगार संधी याविषयी चर्चा करूयात. पण हे सगळं सुरू करत असताना मला पुन्हा एकदा श्रोत्यांना सांगायचं आहे की अमित नाफडे या बुलढाण्यातील तरुणानं अतिशय वेगळे प्रयोग करत शेती आणि ग्रामीण विकास यामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे. तर आमच्या श्रोत्यांना सुरुवातीला हेच सांगूयात की अमित नाफडेंनी सुरुवात कशी केली होती. बुलढाण्यात असताना तुम्हाला का बरं असं वाटलं की कृषी विकास आणि ग्रामीण प्रशिक्षणासाठी काम करावं? सुरुवातीपासूनच हे होतं मनात की काही आधी वेगळं तुम्ही करत होतात? मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे मोताळा आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं गाव आहे तळणी. या गावामधून आलोय. त्या गावामध्येच माझा जन्म झाला, त्या गावामध्येच माझं हायस्कूलपर्यंतचं शिक्षण झालं. सो गाव अतिशय जवळून पाहिलं आणि माझ्या घरामध्ये दैवयोगानं सामाजिक कार्याचा वारसा माझ्या आई वडिलांपासून मला मिळाला. सो लहानपणापासून घरी लोकांचं येणं जाणं होतं, लोकांच्या समस्या सोडवणे आणि त्या विषयावरती दोघंही जण ऍक्टिव्हली काम करत होते. दोघंही शेतकरी, तर स्वतः शेतीत पण काम करायचं आणि लोकांसाठी पण काम करायचं अशी ती धारणा होती. आणि लोकांसाठी काम करत असताना त्यावेळेस त्यांनी काही नवीन प्रयोग केले शेतामध्ये. त्या प्रयोगाला मार्केट लिंकेजसाठी बाहेर जायची गरज होती, लोकल मार्केट नव्हतं. मग अशा वेळेस कुठल्या तरी शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही हा तुमचा जो गट आहे शेतकऱ्यांचा हा रजिस्टर करा. आणि त्यांनी कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था असा एक गट रजिस्टर केला. सो त्यांच्या दृष्टीने हा गट होता आणि 1991 ते 2000 ते अगदी व्हॉलेंटरीली काम करत होते. त्यांना हे पण माहिती नव्हतं याला एनजीओ म्हणतात, त्यांना हे पण माहिती नव्हतं इथे फंडरेज होतो आणि आपल्याला मोठं काम करता येतं किंवा शासन काही सपोर्ट करतं. अगदी सगळ्या गोष्टीपासून अनभिज्ञ असं हे कार्य सुरू होतं. हे सगळं कार्य करत असताना जेव्हा मी 17 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या वडिलांसोबत एका ठिकाणी
त्यांच्या मित्रांकडे गेलो आणि तेव्हा आम्हाला माहिती पडलं की याला एनजीओ म्हणतात आणि या माध्यमातून या कार्याचा आपण विस्तार करू शकतो. सो संस्कार अगदी बालपणापासून होते आणि ती अपॉर्च्युनिटी दिसली की खऱ्या अर्थानं आपल्याला याचा विस्तार करता येईल. आणि मग त्या विस्तारामध्ये आम्ही उतरलो आणि ठरवलं की याच्या माध्यमातून पुढे जायचं. या सगळ्या प्रवासामध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर असं लक्षात आलं की माझी तेव्हा 12वी झालेली होती. तो 12वी करून काही आपल्याला फार मोठं साध्य करता येणार नाही, या दृष्टीनं आपण शिक्षण घेतलं पाहिजे. आणि मीनवाईल मी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतली होती. सो शोधत होतो की आता ग्रॅज्युएशन नंतर समाजकार्याचं किंवा ग्रामीण विकासाचं शिक्षण कुठे मिळेल. सो मला टाटा सामाजिक विज्ञान संस्थान मुंबईविषयी माहिती मिळाली आणि मग टिस मुंबईमध्ये मी सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन या विषयामध्ये पुढचं शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेतलं. हे सगळं करत असताना कृषी विकासचं कार्य हळूहळू पुढे नेत होतो आणि माझे वडील त्या ठिकाणी होते पूर्ण वेळ, त्यांना पण सपोर्ट करत ते ॲक्टिव्ह झाले होते हे सगळं विस्तार करायचा म्हटल्यानंतर. आणि माझ्या भावाचं इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यांनी पण जॉईन केलं. पण या सगळ्या प्रकरणामध्ये मला आणखी जाणवलं की अनुभव घेणं फार गरजेचं आहे. मग त्या अनुभवासाठी मी काही चांगल्या ऑर्गनायझेशन, ज्यांना ग्लोबल रिकग्निशन होतं अशा ऑर्गनायझेशन्समध्ये नोकरीसुद्धा केली. मग तिथे वीकडेजला काम करायचं आणि विकेंडला कृषी विकास सोबत काम करायचं किंवा रात्री लोकांना गाईड करायचं, असं सगळा प्रवास होता. त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्र शासनाचा एक प्रकल्प होता ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन, सर रतन टाटा ट्रस्ट आणि आयफॅड नावाची एक संस्था यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला एक 600 कोटीचा प्रकल्प डिझाईन झालेला होता. तर त्या प्रकल्पामध्ये सुद्धा मी अतिरिक्त प्रकल्प संचालक म्हणून 2 वर्ष काम केलं. काही त्या माध्यमातून शिकायचा प्रयत्न केला आणि मग 2012 पूर्ण वेळ कृषी विकासला आलो आणि तिथून एक नवीन जर्नी सुरू झाली. सो अशा पद्धतीनं एक गावातून जी जर्नी सुरू झाली होती त्या जर्नीला पुढे नेण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून शिक्षण, त्या जर्नीला पुढे नेण्यासाठी अगदी जागतिक दर्जाच्या संस्थांमध्ये काम किंवा जागतिक प्रोजेक्टमध्ये कार्य, हे सगळं अनुभव घेत असताना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती करिअरच्या अपॉर्च्युनिटी होत्या. पण मुळात गावासाठी, गावकऱ्यांसाठी, गावाकडच्या लोकांसाठी किंवा ग्रामीण महाराष्ट्रासाठी, ग्रामीण भारतासाठी काम करायचं, हे संस्कार जे रुजलेले होते स्वतःसाठी तर आपल्याला केलंच पाहिजे, ते नाकारून चालणार नाही. पण आपल्याच विकासासाठी आपण कार्य करत असताना इतर समाजासाठी सुद्धा कार्य केलं पाहिजे, हा संस्कार खऱ्या अर्थानं मला परत गावाकडे घेऊन गेला असं मला वाटतं. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी प्रेरणादायक आहे. आपल्याला आठवतंय की गांधीजींनी हा संदेश दिला होता की खेड्याकडे चला, खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत, खेड्यांमध्ये गावाकडे एक संपूर्ण वेगळी इकॉनॉमी आहे, ती अधिक समृद्ध झाली पाहिजे, असा त्याचा उद्देश होता. पण काळ पुढे पुढे जसा गेला तसं पुढच्या 50 वर्षामध्ये आपण असं पाहिलं की शहराकडं येणाऱ्या तरुणांचा लोंढा वाढतच चाललेला आहे. 21वं शतक सुरू होऊन आता 25 वर्ष लोटून गेली तरी देखील शहरातला लोंढा तितकाच वाढतो आहे. शहराचं आकर्षण खूप आहे. मग अशा वेळेला जेव्हा तुमच्यासारखा एखादा तरुण ग्रामीण भागात जातो आणि ग्रामीण विकासाची गोष्ट करतो तेव्हा ती इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी असते. मग आमच्या तरुणांना काय सांगाल की खेड्यांमध्ये नेमकं काय आहे, कशा पद्धतीनं तिथं आर्थिक संधी उपलब्ध आहेत? म्हणजे शेतीत हा तर सगळ्यात महत्वाचा उद्योग आहेच. आपण मागच्या भागात फार्मर प्रोड्युसर कंपनीबद्दल बोललो, पण याच्या व्यतिरिक्त अजून तरुणांसाठी कोणकोणत्या संधी आहेत, तरुण आणि तरुणी तिकडे येऊ शकतील? याच्याकडे आपण जर थोडंसं विचारपूर्वक पाहिलं तर आपण ग्रामीण विकासाविषयी मागच्या भागामध्ये चर्चा केली, आपण शेतकरी उत्पादक कंपन्यांविषयी मागच्या भागामध्ये चर्चा केली. सो जर तरुणांनी थोडासा शोध घेतला तर अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या आता कोट्यवधी रुपयाचा टर्नओव्हर करतात. सो ही शेतकरी उत्पादक कंपन्यांची संकल्पना आजपासून 10-15 वर्षापूर्वी माहिती पण नव्हती लोकांना. आणि आता माहिती झाल्यानंतर जर खऱ्या अर्थाने जिथे चांगले तरुण उभे राहिलेत, जिथे त्यांनी थोडासा प्रोफेशनल टच या शेतकरी उत्पादक कंपनीच्या मॅनेजमेंटला दिला, तिथे त्यांचे प्रोसेसिंग युनिट उभे झाले, वेअरहाऊसेस उभे झाले, मार्केट लिंकेजेस तयार झाले आणि त्या माध्यमातून त्या तरुणांना प्रचंड संधी निर्माण झालेल्या. तर मला वाटतं या निमित्ताने व्यवसायाच्या एक खूप मोठ्या संधी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून निर्माण झाल्या. दुसरी संधी आपल्याला ग्रामीण विकासासाठी हे म्हणता येईल की आता जर ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचा विचार जर आपण केला तर गावामध्ये आजही शेती पिकते आहे, आजही सीड, फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स याच्यामध्ये फार मोठ्या रिसर्चच्या संधी उपलब्ध आहेत, फार मोठ्या त्या ठिकाणी काम करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. सो मार्केट हा एक पार्ट जरी विचारात घेतला तर याच्यामध्ये तर प्रचंड संधी आहेतच, पण त्याच्याशिवाय तितक्याच संधी रिसर्चमध्ये आहेत, तितक्याच संधी प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन काम करण्यामध्ये सुद्धा आहे. याच्यामधून अनेक बिझनेस अपॉर्च्युनिटीज निर्माण होऊ शकतात. अनेक तरुण जे आहेत ते त्या ठिकाणी छोटे छोटे व्यवसाय ज्यांनी सुरू केलेले होते, आज मोठ्या प्रमाणावरती त्यांनी सीड प्रोडक्शन सुरू केलेलं आहे, काही लोकांनी फर्टिलायझर प्रोडक्शन सुरू केलेलं आहे, काही लोकांनी अगदी बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड्स याच्यामध्ये सुद्धा खूप चांगलं करिअर केलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा प्रचंड संधी त्या ठिकाणी आहेत.
आता काही टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या टेक्नॉलॉजीज जर आपण गावापर्यंत घेऊन गेलो तर टेक्नॉलॉजीचा वापर वाढवणं ही काळाची गरज आहे. बदलत्या हवामानाचा जर आपण विचार केला किंवा मायग्रेशनमुळे आणि हीट वाढल्यामुळे मजुरांची जी टंचाई आहे याचा जर आपण विचार केला तर अशा वेळेस टेक्नॉलॉजी प्रमोशनच्या फार मोठ्या संधी आहेत. आणि ही टेक्नॉलॉजी प्रमोट करण्यासाठी सुद्धा युवकांना त्या अपॉर्च्युनिटीज कशा कॅप्चर करता येतील याचा विचार केला पाहिजे. अगदी छोटं उदाहरण तुम्हाला मी देतो. आज कुठल्याही पिकावर स्प्रेइंग करायचं म्हटलं तर स्प्रेइंगसाठी ट्रॅडिशनल पाठीवरती पंप घेऊन फवारण्याचे दिवस जे आहेत ते आता संपत चाललेले आहेत. अगदी शेतकरी पण त्याला वैतागलेला आहे, मजूर पण मिळत नाहीये. अशा वेळेस नव्या स्वरूपाचे स्प्रे पंप इंट्रोड्यूस करणं असतील किंवा ड्रोन सारख्या टेक्नॉलॉजीज ज्या आजच्या तरुण हाताळू शकतो त्या टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करायच्या संधी असतील त्याचा आपण विचार करू शकतो. आता आम्ही बांधावर कोल्ड स्टोरेज अशी एक संकल्पना घेऊन आलोय. बांधावर कोल्ड स्टोरेज म्हटलं की आजपर्यंत आपल्याकडे मोठं कोल्ड स्टोरेज कुठेतरी मोठ्या ठिकाणी उभारलेलं अशाच संकल्पना होत्या. पण छोट्या स्वरूपाचं कोल्ड स्टोरेज जर आपण बांधावर उभारलं तर कूलिंग ॲज अ सर्व्हिस ही एक नवीन अपॉर्च्युनिटी आता ग्रामीण भागामध्ये तयार झालेली आहे. म्हणजे तुम्ही कोल्ड स्टोरेज उभारायचं आणि शेतकऱ्यांना कुलिंगसाठी सर्व्हिसेस द्यायच्या की माझा बनाना क्रॉप आहे तर ते बनाना रायपनिंगसाठी नॅचरल रायपनिंग पण त्याच्यामध्ये होऊ शकतं, कुलिंग पण होऊ शकतं. इतर अनेक क्रॉप असे आहेत जे अगदी 2 आठवडे 4 आठवडे 6 आठवडे या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्या जाऊ शकतात आणि तुम्ही एका बाजूला कुलिंग ॲज अ सर्व्हिस देऊ शकतात, दुसऱ्या बाजूला मार्केट लिंकेज पण देऊ शकतात. अशा पण संधी आहेत. प्रिसिजन ॲग्रिकल्चरचा जर आपण विचार केला प्रिसिजन ॲग्रिकल्चरमध्ये सेन्सर बेस ॲडवायझरी याच्यासाठी फार मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. आजही अनेक लोकांना असं वाटतं की नाही अजून शेतकऱ्यांनी ते अडॉप्ट केलेलं नाही आहे किंवा करणार नाही. पण पहिल्या फेजमध्ये संधी असतात, नंतरच्या फेजमध्ये कॉम्पिटिशन असतं. हा विचार आपण केला पाहिजे की त्या संधी ज्या आहेत त्या आपण लोकांना चांगल्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो तर त्या संधी मोठ्या प्रमाणात मिळतील. आणि आज कृषी विकासचा जर विचार केला तर आम्ही आमच्याकडे जे विषयावर काम करतोय पाणी, शेती, आजीविका किंवा रिन्युएबल एनर्जी किंवा इतर सगळे समाजकार्याशी घटक जे जोडले आहेत, महिला सक्षमीकरण, युवकांचा स्किल डेव्हलपमेंट, याच्यामध्ये आज माझ्याकडे सिव्हिल इंजिनियर्स आहेत, आज आमच्याकडे बीटेक ग्रॅज्युएट्स आहेत, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट्स आहेत, सोशल वर्कचे स्टुडंट्स आहेत, अनेक प्रकारचे जे ग्रॅज्युएट्स आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत, कॉमर्स ग्रॅज्युएट्स आहेत. म्हणजे 10-12 प्रकारच्या स्ट्रीम्स ज्या आहेत त्यांना संधी तर या ग्रामीण विकासामध्ये आहेच. पण याच्याशिवायही प्रत्येक स्ट्रीमने जर विचार केला तर मला कुठे ना कुठे संधी कॉम्प्युटर सायन्स पासून सुद्धा दिसत आहे. आज ग्रामीण भागामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर शेतीसाठी किंवा इतर प्रकारच्या ॲडवायझरीसाठी, कम्युनिकेशन, या सगळ्या संधी ज्या आहेत त्या आपण जेवढ्या मोजत जाऊ तेवढ्या कमी पडतील. मला असं वाटतं फक्त याच्यासाठी कोणत्याही युवकांनी शांततेत बसून विचार करण्याची गरज आहे. एकदा जर तुम्ही विचार केला की ग्रामीण भागाला सेवा देणाऱ्या स्टार्टअप किती सुरू झाल्या आणि त्यांच्या यशाचं पर्सेंटेज काय आहे तर युवकांना ते आय ओपनर असेल खरंच. आणि या विषयाकडे अजूनही तेवढं लक्ष दिलं जात नाही. त्याच्यामुळे मला वाटतं दिस इज द राईट टाइम की युवकांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे. खरंच. श्रोतेहो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमालिकेमध्ये अमित नाफडे आपल्याला सांगताहेत की शेतीमध्ये खूप सारं पोटेन्शियल आहे. नवयुवकांनी इकडे आकर्षित व्हायलाच पाहिजे आणि किंबहुना नवयुवक इकडे आकर्षित होत आहेत. अलीकडचा शेतकरी सर जर आपण पाहिलं तर शिक्षित आहे आणि तो विचार करतो आहे, नवनवीन तंत्रज्ञान वापरतोय. आत्ताच आपण उल्लेख केला की प्रिसिजन ॲग्रिकल्चर, तसंच एआयचा वापर देखील शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अलीकडच्या काळामध्ये व्हायला लागलेला आहे. पण त्याची व्याप्ती थोडीशी कमी आहे. महिलांचा देखील यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. महिलांनी देखील शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती कार्य सुरू केलंय. पूर्वी फक्त कापणीसाठी किंवा खुरपणीसाठी ज्या महिला जात होत्या त्या आता तिथं ड्रोन दिदी म्हणून समोर आलेल्या आहेत. अनेक वेगवेगळी कार्य महिलांच्या माध्यमातून इथं होत आहेत. पण हे सगळं करत असताना आपल्या तरुणांना काही वेगळं प्रशिक्षण किंवा काही खास कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच. मला असं वाटतं की शेती हा जो विषय आहे, तुम्ही जर ग्रामीण कुटुंबातून आलेला असाल, एक आयुष्याची 15-20 वर्ष गावामध्ये काढलेली असेल तर तुम्हाला अगदी जे बेसिक नॉलेज आहे ते असेल. तुम्ही शेतकरी कुटुंबातून असाल तर ते ज्ञान तुम्हाला कायमस्वरूपी मिळत आलेलं असेल. सो तुम्हाला प्रशिक्षणाची जी गरज आहे तर अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, कारण हे खूप मोठं क्षेत्र आहे. तर याच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही एकदा ठरवलं पाहिजे. आणि त्या विषयाच्या अनुषंगानं अनेक स्पेशलाइज इन्स्टिट्यूट भारतामध्ये आहेत. भारत सरकारच्या पण फार मोठ्या संस्था आहेत, अनेक एनजीओज पण याच्यावरती काम करत आहेत. तर त्यांच्यासोबत जर आपण प्रशिक्षण घेतलं किंवा 1-2 वर्ष काम केलं तर मला वाटतं आवश्यक ते स्किल तुम्हाला मिळू शकणार आहे. आणि तरुणांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा महिलांचा जर आपण विचार केला तर महिलांसाठी सुद्धा या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहेत. म्हणजे आता आम्ही एका खूप महत्वाकांक्षी प्रकल्पावर काम करतोय, ड्रोन दिदी.
सो ड्रोन दीदी हा भारत सरकारने 2-3 वर्षापूर्वी लॉन्च केलेला उपक्रम आहे. पण त्या ड्रोन दीदीमध्ये पाहिजे तसं यश मिळत नव्हतं. तर आम्ही त्याचं गॅप अनालिसिस केलं आणि त्याच्यामधले गॅप्स आयडेंटिफाय केले. त्या ड्रोन दीदीला आम्ही आवश्यक ते प्रशिक्षण दिलं. आज महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यात जे ड्रोन दीदी आहेत, म्हणजे एक ड्रोन दीदी भंडाऱ्याला आहे तर दुसरी कोल्हापूरला आहे, त्या शहरात नाही, तिथल्या कुठल्या तरी गावामध्ये. सो त्या ड्रोन दीदीला ड्रोन मिळाला, पण तिला वापरता येत नव्हता किंवा खराब झाला तर सर्व्हिस मिळत नव्हती, कळत नव्हतं. तर आम्ही त्यांना तशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं की त्यांनाच आता समजतं की काय खराब झालं, त्यांना पार्ट रिप्लेस करता येतो. ही संधी शोधली. त्या ड्रोन दीदीच्या माध्यमातून आज या दीदींना ज्या आहे त्या व्यवसायाच्या प्रचंड संधी निर्माण झालेल्या आहे. आणि मला खात्री आहे की काही दीदी ऑलरेडी लखपती झाल्या, काही दीदी लखपती होणार आहेत पुढच्या 6-8 महिन्यामध्ये, या आर्थिक वर्षामध्ये. सो अशा पद्धतीनं महिलांसाठी एका बाजूला बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय निर्मितीचं कार्य आहे, दुसऱ्या बाजूला ड्रोन सारख्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कार्य आहे, तिसऱ्या बाजूला युवकांसाठी जो प्रिसिजन ॲग्रिकल्चर तुम्ही शब्द वापरला. सो प्रिसिजन ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा आम्ही काही प्रयोग केले, ज्याच्यामध्ये एक डिव्हाइस जमिनीच्या आत बसवला 2 फूट खाली, एक डिव्हाइस पाईपच्या माध्यमातून 10 फूट हवेमध्ये बसवला जमिनीच्या वर, आणि या दोन्ही डिव्हाइसेसच्या माध्यमातून 20 ते 22 प्रकारचा डेटा सेन्सरच्या माध्यमातून कॅप्चर केला. सोबत सॅटेलाईटची जोड घेतली आणि या माध्यमातून शेतकऱ्याला ॲग्रो ॲडवायझरी देणं. म्हणजे मला तुम्हाला सांगायला या ठिकाणी आवर्जून आवडेल की जो शेतकरी म्हणत होता की मी ड्रिपच्या माध्यमातून माझ्या पिकाला पाणी देतो, तो शेतकरी प्रत्यक्ष हे डिव्हाइस लावल्यानंतर आम्ही त्याला सांगू शकलो की तुझ्या पिकासाठी जे आवश्यक पाणी आहे त्याच्यापेक्षा 30% जास्त पाणी तू देतोय. म्हणजे आज त्या पाण्यामध्ये त्याची 30% जास्त जमीन बागायती होऊ शकते. दुसरा विषय, त्या ठिकाणी फर्टिलायझरचा वापर 12 ते 15% कमी झाला, म्हणजे त्या शेतकऱ्याचा खर्च वाचला. आणि अशा वेगवेगळ्या सेन्सरच्या माध्यमातून जी ॲडवायझरी मिळाली, त्याला डिझीज प्रेडिक्शन करता आलं, त्याच्यामुळे प्रिव्हेंटिव्ह केअर घेता आल्या, तो खर्च वाचला, पिकाचे लॉसेस वाचले, आणि याच्याही पुढे जाऊन त्याची उत्पादकता साधारणतः 20% आसपास वाढली. जे महत्वाचं, उत्पादन खर्च कमी झाला, उत्पादकता वाढली. सो हे आता ओल्ड स्कूलच्या लोकांना फार अवघड आहे हे सगळं करणं. या तरुणांसाठी संधी आहे की त्यांनी प्रिसिजन ॲग्रिकल्चर समजून घ्यावं आणि याच्यामध्ये सेवा द्यावा. याच्यामध्ये जॉबच्या पण प्रचंड संधी निर्माण झालेल्या आहेत. मला फक्त एकच मुद्दा या ठिकाणी मांडावासा वाटेल तरुणांची, की जवळजवळ आम्ही दरवर्षी 400-500 मुलांचे इंटरव्ह्यू कंडक्ट करतो, पण एक खंत अशी आहे की तरुण त्या सेक्टरकडे अजूनही अपॉर्च्युनिटी म्हणून पाहत नाही, तयारी करत नाही, आणि त्याच्यामुळे त्या इंटरव्ह्यूमध्ये समाधानकारक रिस्पॉन्सेस येत नाही. जर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये जायचं असेल तर जशी आपण एखाद्या दुसऱ्या इंटरव्ह्यूसाठी तयारी करतो किंवा दुसऱ्या सेक्टरसाठी तयारी करतो, त्या तोडीची तयारी जर तुम्ही केली तर मला नक्की खात्री आहे की ग्रामीण विकास किंवा कृषी आणि अनुषंगिक व्यवसाय याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या संधी उपलब्ध आहेत. खरंच तुम्ही सांगताय ते अतिशय बरोबर आहे की अलीकडच्या काळामध्ये व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावरती बदलला आहे. जुन्या पिढीमध्ये आपण पाहत होतो की फक्त शेतीला पूरक काय असेल तर कुक्कुटपालन, पशुपालन आणि त्यानंतर खत विक्री, अवजार विक्री, याच्या पलीकडे जाऊन आता तुम्ही कितीतरी उदाहरणं सांगितली ज्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो. आणि अनेक सारे शिक्षित तरुण देखील इकडे शहरामध्ये न जाता ग्रामीण भागातून आपली उपजीविका करू शकतात. तर मला वाटतं की तरुणांसाठी ही एक खूप मोठी संधी आहे. पण जेव्हा जेव्हा शेतीचा विचार आहे तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं वाणिज्य, कॉमर्स आणि पिकांचा दर या महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. तर त्याविषयी आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल की आता तिथं देखील आपण तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो आणि जे काही व्यापारी ठरवत होता दर, त्याच्याऐवजी या तरुणांना आता त्याचं प्रशिक्षण मिळू शकेल आणि ते देखील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती येऊ शकतील आणि आपल्याच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या मार्फत मालाचं विपणन असेल किंवा मार्केटिंग असेल आणि त्याचा दर ठरवणं हे देखील कार्य करू शकतील. हो, ह्या संधी आम्ही निर्माण करायचा प्रयत्न केला, याच्यासाठी प्रयोग केले आणि ते प्रयोग यशस्वी होताना दिसत आहेत. म्हणजे आपण जर 15 वर्ष मागे गेलो तर किमान हमी भावावर शेतमालाची खरेदी हा शब्द कुठेतरी आपल्याला पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये वाचायला मिळत होता, पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना फार कमी फायदा मिळत होता. आणि मग मार्केट लिंकेज जर करायचं म्हटलं तर एक किमान हमी भाव ठीक आहे, पण किमान हमी भावावरती सरकार किती माल खरेदी करणार, तो आपण शेतकऱ्याला संधी मिळवून दिली शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून. सरकारने तशा अपॉर्च्युनिटीज क्रिएट केल्या, तो एक अपॉर्च्युनिटी नक्की आहे. पण त्याच्याशिवाय जे रेग्युलर मार्केट आहे त्या मार्केटमध्ये सुद्धा शेतकऱ्याला, जर कुठलाही तरुण असेल त्यांनी 15-20 वर्ष अगोदर जर विचार केला तर शेतमालाचा भाव कसा ठरतो याचं उत्तर कोणालाच मिळत नव्हतं. दाताखाली दाना दाबून रेट सांगणं म्हणजे काय, किंवा हातात माल घेऊन रेट सांगणं म्हणजे काय, दर सांगणं म्हणजे काय, हे कळत नव्हतं. सो या सगळ्या विषयावर खोलात जाऊन आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि असं लक्षात आलं की मॉइश्चर मीटर सारखी टेक्नॉलॉजी असेल किंवा HL मीटर जे गव्हाचा भाव ठरवतं. सो अशा अनेक टेक्नॉलॉजीज आहेत. आता त्याच्या पुढे जाऊन ॲडव्हान्स स्कॅनर येत आहेत. त्या स्कॅनरमध्ये तुम्ही फक्त माल टाका आणि तुम्हाला समजेल की याच्यामध्ये त्या मालाचे पॅरामीटर्सवरती त्याचं काय स्केल आहे.
आणि त्याच्या आधारावरती तुम्ही जागतिक भाव काय आहे, देशांतर्गत भाव काय आहे, राज्यांतर्गत भाव काय आहे याचा विचार करून भावाची जी योग्य माहिती आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकता. किंबहुना मला असं वाटतं की युवकांनी हा एक व्यवसाय म्हणून स्वीकारावा. आणि आत्ता एक नवीन शब्द फार वेगाने पुढे येतोय, सोशल एंटरप्राइजेस. सोशल एंटरप्राइजेसचा अर्थ असा आहे की जी व्यक्ती एंटरप्राइजेस चालवते त्यांनी स्वतःचा फायदा नक्की पाहावा, पण असं करत असताना समाजाचा फायदा पाहिला पाहिजे. आणि या इंटेन्शननी जर सोशल एंटरप्राइजेस तयार झाल्या तर त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने आपण चांगला भाव मिळवून देऊ शकतो, त्याचे प्रक्रिया उद्योग उभारू शकतो. फार्मर टू कन्झ्युमर ही अनेक वर्षापासून जी गप्पा मारणारी गोष्ट आहे ही प्रत्यक्षात आणू शकतो. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण काही शेतकऱ्यांना एकत्र घेऊन अशा संधी निर्माण करू शकतो, तर शेतकरी उत्पादक कंपनी ही एक प्रचंड मोठी संधी आहे. आणि त्याच्यासाठी कृषी विकास आपल्याला नक्की मार्गदर्शन करेल किंवा इतरही अनेक संस्था ज्या काम करतात त्या सुद्धा मार्गदर्शन करू शकतील. आमचं ऑल अबाउट FPO इनिशिएटिव्ह आहे, त्या माध्यमातूनही आम्ही आपल्याला मार्गदर्शन नक्की करू शकू. नक्कीच. यापुढे अगदी शेवटचा छोटासा प्रश्न आहे तुम्हाला जो विचारायचा आहे तो असं म्हणजे की आपण पाहतो की दरवेळेला आपण वर्तमानपत्रातून किंवा टेलिव्हिजनवरती जेव्हा बातम्या बघतो तेव्हा फळं फुलं यासारखी जी शेती असेल त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारतीय मालाला खूप मोठी किंमत आहे. आणि एक्सपोर्ट हा जो व्यवसाय आहे, निर्यातीचा जो व्यवसाय आहे, त्याच्या देखील तरुणांना खूप संधी आहेत. तर त्याविषयी काय सांगाल? मागच्या प्रश्नात जे मी सांगितलं तेच पहिलं वाक्य सांगतो की हे तरुणांना संधी आहेत. कारण याच्यामध्ये कम्युनिकेशन चांगलं असणं गरजेचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागणार आहे, अशा अनेक संधी आहे. मला आता इथे गरजे मराठी ग्लोबल विषयी थोडंसं सांगायला आवडेल की गरजे मराठी ग्लोबलच्या माध्यमातून देशभरातल्या लोकांसोबतच म्हणजे महाराष्ट्रातली जी लोक जगभरामध्ये पसरलेली आहेत या जगभरातल्या लोकांना एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. उद्देश आहे प्रत्येक मराठी माणसांनी एकमेकाच्या प्रगतीसाठी सहकार्य करावं आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांना काय योगदान देता येईल याच्यासाठी प्रयत्न करावे. महाराष्ट्रामध्ये एखादा तरुण जर पुढे येत असेल तर या अनेक देशामधलं मराठी माणसाचं नेटवर्क जे आहे ते मराठी माणसाचं नेटवर्क एक्सपोर्ट सारख्या विषयामध्ये तुम्हाला मदत, मार्गदर्शन, सहकार्य करायला नक्कीच मदतीचं ठरू शकतं, ज्याच्यामध्ये गरजे मराठी ग्लोबल एक महत्वाची भूमिका पार पाडू शकतं. याच्या पुढे जाऊन स्टार्टअपचा जर आपण विचार केला तर या विषयावरती अनेक स्टार्टअप होऊ शकतात. एक्सपोर्टचा जेव्हा आपण विचार करतो किंवा डोमेस्टिक सर्व्हिसेसचा जेव्हा आपण विचार केला तर या सगळ्या विषयावर स्टार्टअप होऊ शकतात. तर याच्यामध्ये गरजे मराठी ग्लोबलच्या माध्यमातून आम्ही स्टार्टअप मेंटरिंग प्रोग्राम चालवतो आणि या माध्यमातून या युवकांना स्टार्टअप करायचे असतील किंवा त्या स्टार्टअपला पुढे कॅपिटल मिळवून द्यायचं असेल, टेक्नॉलॉजी मिळवून द्यायची असेल तर मी सांगू शकतो की अनेक मराठी माणसं जगभरामध्ये अशा ठिकाणी बसलेली आहेत, अशा टेक्नॉलॉजी इन्व्हेंट करून बसलेली आहेत की आपण कल्पना पण करू शकत. हे व्यासपीठ जे आहे हे तुम्हाला फार मोठं योगदान त्या ठिकाणी देऊ शकतं हे मला सांगायला आवडेल. तुम्ही पुढे या, आम्ही तुम्हाला कृषी विकास असेल किंवा गरजे मराठी ग्लोबल असेल आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. नक्कीच. याच पॉझिटिव्ह नोटसह आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आपल्या श्रोत्यांचा निरोप घेणार आहोत. अमित नाफडे सर, तुम्ही विद्यावाणीकडे आलात आणि आपल्या नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमातून अनेक साऱ्या तरुणांना कृषी आणि ग्रामीण विकासामधील ज्या काही संधी आहेत त्याबद्दल सांगितलं, तुमचे अनुभव सांगितलेत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तुम्ही नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमामधून आज कृषी विकास आणि ग्रामीण विकासाबद्दलच्या अनेक साऱ्या नवीन गोष्टी जाणून घेतल्या. तुम्ही जर इच्छुक असाल की या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचं आहे तर तुम्ही थेट अमित नाफडे सरांशी किंवा कृषी विकास आणि ग्रामीण प्रशिक्षण संस्थेशी संपर्क साधू शकता. आजच्या भागामध्ये मी श्रीदत्त आपल्या सगळ्यांचा इथंच निरोप घेतो. नमस्कार आणि धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. ग्रामीण विकासामध्ये युवकांसाठी रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या संधी याविषयी जाणून घेतलं अमित नाफडे यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधला होता श्रीदत्तने. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित केला. मित्रो, हा कार्यक्रम आपण दर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता आणि दर सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजता ऐकू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ.